नमस्कार. बाईसाहेबच्या नव्या कोऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आत्तापर्यंत या कार्यक्रमामध्ये आपण विविध अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे. मात्र आज ज्या अधिकारी आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांचं शिक्षण, त्यांचा अनुभव, प्रशासकीय सेवेतील त्यांचं काम, योजना या सगळ्यांकडे बघितल्यानंतर ऊर दडपतो. प्रचंड असं त्यांचं योगदान राहिलेलं आहे महाराष्ट्राच्या या संपूर्ण उभारणीसाठी, किंवा ज्या योजना विविध ज्यांनी महाराष्ट्राला वेगळी ओळख दिली त्या घडवण्यामध्ये. आपण स्वागत करूया. मनीषा वर्मा आहेत आपल्या सोबत स्टुडिओमध्ये. मॅडम नमस्कार. तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. फार वेळ नको दौडूया. मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे. तुमचं प्रशासकीय सेवेमध्ये प्रचंड नाव आहे, पण आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की याची सुरुवात कशी झाली. म्हणजे तुमचा जन्म कुठला, तुमचं शिक्षण कसं झालं, तुमच्या घरच्यांनी कसा पाठिंबा दिला. तर सर्वप्रथम मी आपला आभार व्यक्त करते की आपण मला या मंचावर बोलवलं आणि आपण इथे संवाद करतोय. तर माझा जन्म जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. आग्रा नावाचा जिल्हा आहे आणि माझे वडील आहे ते पण प्रशासकीय सेवेत, राज्याची प्रशासकीय सेवेत उत्तर प्रदेशमध्ये होते. आणि माझी जी आई आहे ते शिक्षण म्हणजे प्राध्यापिका होती. आणि विविध जिल्ह्यांमध्ये माझं शिक्षण झालं उत्तर प्रदेशचे. आणि त्याच्यानंतर दिल्ली विश्वविद्यालयामध्ये मी माझं ग्रॅज्युएशन लेडी श्रीराम कॉलेज आहे तिथे केलं. आणि त्याच्यानंतर विधीची जी पदवी आहे ते पण घेतली. आणि मला असं वाटते की शिक्षण जे आहे ते लाईफ लाँग लर्निंग प्रोसेस आहे. तर आपलं शिक्षण कधी थांबत नाही. तर सर्विसमध्ये असतानाच मी 2दा डिग्रीज घेतलेले आहे. एकदा मी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज UK मास्टर्स इन गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट केला. आणि दुसऱ्यांदा काही वर्षानंतर 2014-15 म्हणजे एवढे सिनियर पोझिशनमध्ये पण मला हार्वर्ड केनेडी स्कूलचा स्कॉलरशिप मिळाला होता आणि मी तिथे MPA केला होता. मॅडम, सर्वसाधारणपणे एवढा शिकलेला माणूस पुन्हा प्रशासकीय सेवेत येतो आणि ते पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, आणि इतकं सगळं काम करतो. खरंच हॅट्स ऑफ आहेत तुम्हाला. पण मूळ प्रश्न हा होतो की तुम्ही बॅकग्राऊंड सांगितले. सनदी अधिकारी बनणं ही सोपी गोष्ट नसते, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खूप शिकावं लागतं, खूप अभ्यास करावा लागतो. संघर्ष परीक्षेच्या आधी आणि सेवेत आल्यानंतर हा 2 वेगवेगळ्या पातळ्यांवरचा संघर्ष असतो. तो तुम्ही कसा सांगाल? तुम्ही तो संघर्ष कसा केला? माझी UPSCचे परीक्षाचे वेळापण माझा मेजर ॲक्सिडेंट झाला. आणि माझ्या मल्टिपल फ्रॅक्चर्स होते पायामध्ये आणि माझे डोक्यामध्ये पण स्टिचेस होते. तर त्या परिस्थितीत मी ती परीक्षा दिली. आणि त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की असा तो संघर्षचा पिरियड होता. आणि इथे आल्यावर जी संघर्ष नाही पण आव्हान होते ते नवीन भाषा, जीवनशैली. मग मी लवकर ते शिकली सगळं. माझ्या पहिले पोस्टिंग आदिवासी भागात असायचे तर मी ड्रायव्हिंग शिकली. माझं लहान मुलं होता. आणि मग ती संवेदनशीलता पण आली की महिलांना काय काय अडचणी असतात. म्हणजे अगदी टॉयलेटपासून तर ट्रेनिंगमध्ये लहान मुलांना दूध पाजायचं. तर मी माझी ही सगळी संवेदनशीलता आणि माझे जे अनुभव होते मी असे केले की जर मला महिला प्रशिक्षणार्थीला बोलवायचं असते, शिक्षिका किंवा हे जिल्हा परिषदची किंवा पंचायत समितीमध्ये, तर मी त्यांना त्यांच्यासोबत त्यांचे लहान मुलांना आणायचं आणि त्याच्यासोबत अजून एक परिवारचे सासूबाई किंवा कोणी येऊ शकतात त्यांच्या पण मी बजेट करत होती. आणि तसंच मी महिलांसाठी प्रत्येक कार्यालयामध्ये टॉयलेट असायला पाहिजे. विजिटर असू द्या की महिला कर्मचारी असू द्या, ही सगळी बाब मी पाहिली माझे सुरुवातीच्या वर्षातला. आणि मी गावामध्ये जाताना मला हे फार हे होता की मला लोकांची भाषामध्ये बोलायचं आहे. तर मी मराठी, माझी आशाताई पिऊन होती, तिच्याकडून मी रात्री बसून मला उद्या गावाला जायचं, मला हे प्रश्न विचारायचे आहे की तुमचे गावामध्ये शिक्षक येतो का, तुम्ही आजारी पडले तर
कोणाकडे जातात, डॉक्टर भेटतात का, राशन मिळते का, ही जी सर्वसाधारण लोकांची अडचण असतात, यांचे प्रश्न कसे विचारावे ते मी लिहून काढायची देवनागरीमध्ये आणि त्याच्यानंतर मी ते दुसऱ्या दिवशी गावामध्ये जाऊन ते विचारत होती. तर हळूहळू आपण म्हणजे हीच माझी कर्मभूमी झाली आणि अशी प्रकारची भाषा, परिवेश हे सगळ्यामध्ये आता ते आपलंच राज्य आहे असंच बरेच वर्षापासून वाटते. मॅडम, पाठीवळून बघताना असं वाटत नाही की सुरुवातीचंच पोस्टिंग इतक्या दुर्गम भागात झालेलं होतं, तेव्हा वाटायचं की त्रास झालाय म्हणून? मला खरोखरच माझी जी सर्वात चांगली मेमरीज आहे जे काही म्हणजे ती सगळी दुर्गम भागामध्ये काम करण्याची आहे. Okay. कारण तिथे काम करायला खूप वाव असते आणि तिथे आपला पूर्ण लक्ष पण म्हणजे बाकी कुठले वरिष्ठ येत नाही, जास्त लोकप्रतिनिधी किंवा हे पण येत नाही. आपले सुरुवातीचे वर्षामध्ये जी आपली फील्डची जे अनुभव आहे आणि ग्रिप आहे आणि ज्ञान आहे ते खूप मिळते. कारण आपण फील्डमध्ये जर म्हणजे जात असू तर डेव्हलपमेंट चॅलेंजेस आपल्याला जे आहेत ते कळते. मॅडम, तुमची ओळख ही जमिनीवर उतरून काम करणाऱ्या अधिकारी म्हणून आहेत. तुम्हाला स्वतः फील्डवर उतरायला आवडतं. योजना ज्या तयार केल्या जातात, या योजना तयार करण्यासाठी खास करून ही बाब किती फायदेशीर ठरते की तुम्हाला स्वतः फील्डवर उतरून, कारण तुम्हाला लोकांशी कनेक्ट व्हायचं असतं, लोकांच्या अडचणी काय आहेत त्या थेट तुम्हाला समजून घ्यायच्या होतात. पॉलिसी डिसिजन किंवा धोरणं बनवताना, योजना आखताना याचा किती फायदा होतो? मला वाटतंय की पॉलिसी धोरण जर तुम्हाला खरोखरच चांगलं करायचं असेल तर त्याच्यामध्ये स्टेक होल्डर कन्सल्टेशन जे म्हणजे संबंधित वर्ग आहे ज्यांच्यासाठी आपण ही योजना, आपलं लक्ष काय आहे तर हे निर्धारित केलं पाहिजे. दुसरा जे काही ज्या तबकेसाठी, ज्या समुदायासाठी, ज्या सेगमेंटसाठी आपण ती योजना टार्गेट करतो त्यांच्याशी बोलणं, त्यांची अडीअडचणी समजून घेणं आणि त्याच्यानंतर जी अंमलबजावणी करणारी यंत्रणा तुमची फील्डमध्ये आहे त्यांच्याशी त्याबद्दल चर्चा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर पॉलिसीला खरोखरच डिझाईन चांगलं करायचं असेल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि दीर्घकालीन ते करायची असेल. तुम्ही काही उदाहरणं सांगू शकाल का की जी योजना किंवा धोरणं राबवलीत, खास करून तुम्ही जेव्हा बघितलं की ही इथे अडचण ही दूर करायला हवी, तुम्ही स्वतः बघितलेले होत्यात आणि ते दूर करण्यासाठी म्हणून एक योजना राबवली, अशी काही उदाहरणं सांगू शकाल का? जे आदिवासी जमिनीचे ग्रामांमध्ये जे प्रकरण होते त्याच्यामध्ये आदिवासी लोकांचं नावच नव्हता आणि ते वर्षोनुवर्ष पिढी दर पिढी काम करत कसत आले होते. तर त्यांची तो आजीविका होती तरी देखील ते कागदावर ते अतिक्रमण आणि त्यांच्यावर क्रिमिनल केसेस व्हायचे. तर त्याचा प्रश्न पण आम्ही वनपुत्र अभियानमध्ये असंच केला आणि त्याच्यानंतर आमची जे इंटरव्हेन्शन्स म्हणजे आम्ही जे केला त्याच्यावर राज्य शासनाने ते धोरण म्हणून आणला आणि त्याच्यानंतर जे नॅशनल केंद्र स्तरावर जे फॉरेस्ट राईट्स ॲक्ट झाला त्याच्यामध्ये सुद्धा त्या जी मेथोडॉलॉजी होती, ती जी प्रक्रिया होती निर्णयाची ती घेण्यात आली. मी दुसरा उदाहरण देऊ शकते फूड सिक्युरिटी ॲक्टचा जे कायदा जे खाद्य सुरक्षा अधिनियम आहे ज्याचा जो एक वरदान ठरला कोविडमध्ये जे केंद्र शासनाने जे गहू आणि तांदूळ जे फ्री ऑफ कॉस्ट पाठवले तर ते विधेयक करताना मी केंद्र शासनामध्ये तेव्हा कार्यरत होती. तर ते करताना पण आम्ही सगळे जे काही छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, उडीसामध्ये जे काही PDS प्रणालीमध्ये पब्लिक रेशनची व्यवस्थामध्ये जे काही रिफॉर्म्स झालेले आहे त्या राज्यांनी केले होते त्यांचा पण अभ्यास केला. किती आपल्याला जी प्रोडक्शन असते कृषीची ते आपल्याला परवडू शकते, कुठले हाऊसहोल्ड्सला टार्गेटिंग करायचं हे सगळं विचार त्या म्हणजे कायदा करण्यामध्ये करण्यात आला होता. मॅडम, तुम्ही राज्यात जसं काम केलं, केंद्रामध्ये देखील काम केलं आणि भरपूर काम केलेलं आहे. तुम्ही परदेशामध्ये शिकलात, तुम्हाला अत्यंत नामांकित अशा स्कॉलरशिप मिळाल्या. या स्कॉलरशिप
शिकल्यानंतर किंवा परदेशात शिकल्यानंतर त्याचा महाराष्ट्रात येऊन प्रशासकीय सेवेमध्ये तुम्हाला काय फायदा झाला, त्याचा काय अनुभव आहे तुमचा? ती मी जेव्हा गेली होती परदेशात, तर ती मी सिनियर मॅनेजमेंट पोझिशन्समध्ये ऑलरेडी होती. म्हणजे एकदा मी 2007-08मध्ये गेली आणि 2014-15मध्ये गेली. पण मला वाटते की आपण जेव्हा ट्रान्झिट करतो, म्हणजे एक अधिकारी आणि इथे आपल्याकडे सगळी सोयीसुविधा असते, आणि आपण विश्वविद्यालयामध्ये जातो आणि विद्यार्थीचे जीवन आपण घेतो, तर ते आपल्यामध्ये एकदम थेरपेटिक एक चांगला अनुभव असते असं मला वाटते. ती सादगी आणि परत शिक्षणकडे म्हणजे आपण जातो शिक्षण घ्यायला. त्याच्याशिवाय प्रॅक्टिकली जे मला वाटते की मी ज्या नामवंत विद्यालयामध्ये गेली तिथे म्हणजे आमचे जे सहपाठी होते सगळे ते टॉप लीडर ऑफ ऑपोजिशन फ्रॉम आफ्रिका, आणि आत्ता जे सध्या माझे प्रेसिडेंट ऑफ मंगोलिया आहे ते माझे क्लासमेट होते तेव्हा. ते म्हणजे ते नंतर झाले. आणि असे नामवंत अलिबाबाचे CEO आणि बरेचसे लोक होते. डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन्सचे हेड होते, कारण ते सर्व खूप कॉम्पिटिशनमधून केनेडी स्कूलमध्ये त्यांना दाखला मिळाला होता. आणि विविध राष्ट्रीयता, विविध संस्कृती, त्यांचे जे संवाद असतात आपले, ते खूप महत्त्वाचे असतात. त्याच्याशिवाय जे आम्ही स्किल बेस्ड कोर्सेस केले, ते नेगोसिएशन स्किल्स म्हणू द्या की ते लिडरशिपचे, नेतृत्वाचे, तर मला वाटते की हे सगळा जे एक्सपोजर होता, एक रोनाल्ड हायफिट्स म्हणून प्रोफेसर होते, त्यांची लिडरशिपवर क्लासेस ते जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर त्यांचे जे मॉड्यूल्स होते, मला वाटते एक सगळं ते आपले जी आपला दृष्टिकोन आहे त्याला उदार, कुठली संस्कृतीला पूर्वग्रह न ठेवता त्यांचे आदर करणे, ही सगळी लिडरशिप क्वालिटीज, आपली नॉलेज आणि जे स्किल्स आहेत त्याला वाढवणे, हे सगळं समृद्ध आपले व्यक्तिमत्वाला करते, दृष्टिकोनाला करते, आणि त्याचा प्रभाव आपले कामावर असतोच. मॅडम, तुम्ही खूप सारं विश्व बघितलेलं आहे, जग बघितलेलं, महाराष्ट्र बघितलं आहे, भारतही बघितलं आहे आणि जगही बघितलं आहे. पण तुमच्या जडणघडणीमध्ये कुठली अशी व्यक्ती होती की ज्याला तुम्ही आदर्श मानता? एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती, अशा कुठल्या आदर्श म्हणून तुम्ही डोळ्यासमोर सतत ठेवलेले आहेत? मला वाटते की स्कूल लाईफमध्ये माझे हिरो होते स्वामी विवेकानंद. पण घरचे माझे वडील पण मी पाहिले होते की ते खूपच म्हणजे असे ते प्रोॲक्टिव्ह नाही, प्रोॲक्टिव्ह होते, खूप प्रखर त्यांची बुद्धिमत्ता होती, पण ते खूप लोकहितसाठी काम करत होते. तर आणि त्यांचं खूप स्ट्रॉंग एथिकल व्हॅल्यूज होते. ते नेहमी सांगायचे की पैसे कमाने तो तुम कोई दुकान खोलो, होटल चलाओ, लेकिन पब्लिक सर्विस में जाना है तो ईमानदारी से काम करो. तो एक त्यांचं मला वाटते. माझे नानाजी, आजोबा जे होते ते फ्रीडम फायटर होते. त्यांचा पण माझे मनावर बालावस्थामध्ये प्रभाव झाला. आणि मग कॉलेजमध्ये मला वाटते की माझे लॉचे प्रोफेसर्स होते. उपेंद्र बक्षी साहेब होते, बी पांडे सर होते ज्यांनी क्रिमिनल लॉ शिकवला. तर लॉचे धडा शिकताना, कायद्याचे, मला हे कळलं की लॉ एक आपल्यासाठी एक टूल आहे, एक साधन मात्र आहे, पण त्याचं खरं जे उद्देश आहे ते आपल्याला लोकांना न्याय मिळवून देणं आहे. तर म्हणून मी ही जी दृष्टिकोन आहे, आणि नंतर अकॅडमीमध्ये मला जे आपण जेव्हा संविधानची, आपण सिव्हिल सर्व्हिसमध्ये येताना आपण कॉन्स्टिट्यूशनची आपण शपथ घेतो, प्रिॲम्बलची शपथ घेतो, तर त्याचं पण माझे मनावर खूप म्हणजे एक आदर्श आणि एक प्रभाव होता. आणि मला वाटते की हे सगळं मिळून आणि आपण म्हणजे प्रत्येक अनुभव आणि आपले सहकारी सगळ्यांकडून आपण शिकत राहतो. तर असे माझे बरेचसे प्रभाव आहे, जी पुस्तक मी वाचली, पण एवढे मी सांगू शकते सध्या. मॅडम, तुम्ही संवेदनशील व्यक्तिमत्व आहात. तुमच्या सेवेमध्ये असा कुठला अनुभव होता जो हृदयस्पर्शी होता, जो तुम्हाला कायम आयुष्यभर आठवत राहिला? असा कुठला हृदयस्पर्शी अनुभव राहिला?
बरेच आहे. म्हणजे ते माझे प्रत्येक असाइनमेंटमध्ये मला दर दुसरे दिवशी असे अनुभव येत होते. पण सुरुवातीच्या काळात फर्स्ट पोस्टिंगमध्ये सांगायचं असेल तर मी 7-12 च्या अद्यावतीकरणेचा मी अभियान ग्रामसभा लावून घेतला होता जेव्हा मी प्रांत होती मेहकर उपविभागमध्ये. तो बुलढाणा जिल्ह्यात होता आणि ते जवळपास 30 वर्षापूर्वीची गोष्टी आहे, 28 वर्षापूर्वीची. तर तिथे म्हणजे एक रात्री मी त्या ग्रामसभा घेऊन रात्री परत येत होती आणि माझी गाडीचे समोर एक वृद्ध असे आले आणि ते गाडी थांबवत होते. जीप होती आमच्याकडे महिंद्रा आणि आम्ही ते गाडी थांबवली. मला वाटलं की ते काही दारूची पिऊन तर आहे किंवा त्यांना काही इमर्जन्सी लिफ्ट पाहिजे की काय, ते अंधार होता सगळं. आणि मग मी उतरली गाडीतून, हेडलाईटमध्ये मी त्यांना सांभाळला आणि ते तुम्ही वर्माबाई आहेत का ते म्हटले. आणि मी म्हटले हो बाबा, तुम्हाला काय अडचण आहे का, कुठे सोडायचं आहे. तर ते मग सरळ माझे पाय पडले आणि त्यांनी रडायला सुरू केला आणि मी थोडासा थोडी चकित झाली. माझा ड्रायव्हर पण होता आणि सांभाळून घेतला. मग ते म्हटले की ताईसाहेब, माझं जे आहे वर्माताई, ते 2 पिढीपासून म्हणजे माझे नाव जे जमिनीचं 7-12 आहे ते आमचे आजोबाचेच नावावर होता आणि मी कितीतरी चक्कर तलाठीचे मारले आणि सगळ्यांना सांगितलं आणि माझी आयुष्य गेली. मी म्हातारा झाला. आत्ता आमचे गावमध्ये येऊन कर्मचारी तलाठी आमच्या 7-12 अद्यावत करून आमचे हातात देत आहे. ही तुम्ही खरोखरच देवीसारखा आहात. मी देवी कधी पाहिली नाही आणि मी तुम्हाला प्रणाम, हे मला आज हे वाटते. तर मला खरोखरच म्हणजे मी पण इमोशनल झाली तेव्हा आणि मला खूप याचं समाधान वाटलं. बरेच असे इन्सिडेंट्स देऊ शकते. मी आदिवासी मुलांना प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग असताना मुलांना त्यांची खूप कमी लोएस्ट सेल्फ एस्टीम होती. ते मागासलेले आहे, त्यांना तेवढी बौद्धिक क्षमता नाही, असे ते लोक टीचर्स पण कॉमेंट करतात. तर आम्ही काहीतरी असं, चंद्रपूर आमचे जिल्हाधिकारी आणि COची टीम चांगली होती, त्यांच्यासोबत आम्ही मिशन शौर्य, ते मुलांना माउंट एव्हरेस्टवर आपल्याला पाठवायचं असं आम्ही एक मिशन केला की जेणेकरून सगळे युवांमध्ये ही प्रेरणादायक ठरेल आदिवासी भागात, की मुलांना आपण ऑपॉर्च्युनिटी दिली तर ते काही करू शकतात. आता आम्ही तो केला कारण त्याची काही योजना नव्हती. आम्ही आमच्या स्तरावर सगळं करून घेतला, कुणाला सांगितलं नाही जोपर्यंत मुलांचा फ्लॅग ऑफ नाही झाला तोपर्यंत. कारण मोठी जबाबदारी होती, मुलांवर प्रेशर येऊ नये. त्यांचे शिक्षण करताना आम्ही त्यांना माउंटेनिअरिंग, हाय ऑल्टिट्यूड ट्रेनिंग, दार्जिलिंगला पाठवून, आसामला पाठवून सगळी शिक्षण दिली. आणि जेव्हा ते गेले तर मला असं बेस कॅम्पवर, तर मला म्हणजे रेडिओ स्टेशनवरून मी कनेक्टमध्ये राहायची. पूर्ण मेमध्ये मी झोपली नाही कारण त्यांना रात्री काही झालं तर ती आपली जबाबदारीसारखं आहे. आणि जेव्हा आमचे त्या रात्री ते म्हणजे आमचे 2 एक्सपेडिशन्स गेले होते, 14 पैकी 9 मुलं आमचे त्यांनी शिखर हे स्केल केला माउंट एव्हरेस्ट. आणि ज्या रात्री मला 3 वाजता ते रेडिओ स्टेशनवरून बेस कॅम्पवरून आला की पहिला पोचला, दुसरी पोचली, तर त्या रात्री मला खरोखरच मी नाही झोपली नाही. मी इतकी आनंदमध्ये अश्रू माझे वाहत होते. माझे मुलांचं जेव्हा IV कॉलेजमध्ये झाला किंवा माझा UPSC मध्ये झाला तेव्हा मला खरोखरच असे आनंदाची हे अश्रू आले नाही. पण त्या पूर्ण सकाळपर्यंत आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा त्या मुलांच्या, त्याचे आधी मी कधी फेसबुक वगैरे करत नव्हती, पण मला वाटलं की आपल्या कुणी आपल्या मुलांना म्हणजे ते आदिवासी मुलं आहेत त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही, लिहत नाही. तर मी त्यांच्या तेव्हापासून मी थोडा कामाबद्दल फेसबुकमध्ये न्यूज द्यायला सुरू केली. मॅडम, शेवटचा प्रश्न. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की तुमचे वडील सांगायचे की पैसा कमाना है तो दुकान खोल लो. तुम्ही नवे जे अधिकारी आहेत, तरुण अधिकारी आहेत,
त्यांना आता तुम्ही काय संदेश द्याल? त्यांनी कसं वागायला पाहिजे आणि त्यांनी काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे? तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करता? जे तरुण आपले ऑफिसर्स आहे, जे नवीन मंडळी IAS IPS किंवा स्टेट सर्व्हिसेस किंवा इतर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येतात, माझं एक तर हे त्यांच्याशी खूप हे आव्हान असते की त्यांनी त्यांचे अधिकार वापर केले पाहिजे. कारण मी हे ट्रेंड बघते आहे की आपले कनिष्ठांनी काही फाईलवर लिहिलं तर ते त्याला मेरिटवर धाडस करत नाही त्याला बदलण्याच्या, किंवा ते काही वेळा वरिष्ठांकडे उगीचच फाईल्स पाठवतात. तर निर्णय म्हणजे मला हे वाटते की जे तुम्हाला अधिकार आणि पॉवर्स दिलेली आहेत त्याचा व्यवस्थित वापर करा लोकांसाठी. पॉवर रस्ट इफ यू डोंट यूज. दुसरं मला हे सांगायचं आहे की हे बघू नका की जर तुम्हाला काही चांगलं अभिनव उपक्रम, इनोव्हेशन्स काही करायचं असेल, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, तर तुम्ही हे विचार करू नका की ही कोणती योजना खाली मी बसून घ्यायचं. कारण फील्ड ऑफिसर्सला हे स्कोप असतात. माझी अनुभवनी सांगते की ते कुठलाच चांगल्या निर्णयासाठी ते काही स्कीम्स डिझाईन करू शकतात किंवा काही पुढाकार स्वतःहून जिल्हा स्तरावर किंवा ज्यांचे ऑर्गनायझेशनमध्ये ते हेड असतात ते घेऊ शकतात. तर मला वाटते की मी नेहमी असं सांगते की यू डोंट आस्क की अंडर विच GR आय शुड डू इट, यू आस्क विच GR इज स्टॉपिंग मी फ्रॉम डुईंग इट. जे आपण ऐकतोय की खूपच भ्रष्टाचार वगैरे वाढलेला आहे किंवा एक कन्झ्युमरिझमचा माहोल आहे, त्याच्यामध्ये लोकांना असं वाटते की एक इतरांना तुलना करून इतर सेगमेंटशी आपली लाईफस्टाईल पण तशी झाली पाहिजे. मला वाटते की याच्यानी थोडा कॉशन राहिला पाहिजे. कारण आपलं जे काम आहे, माझे मेंटॉर्स जे होते ट्रेनिंगमध्ये ते सांगायचं की यू आर रनिंग अ डिफरंट रेस. तुम्ही शेजारचे माणसाला त्यांनी किती परदेशात सुट्टी केली, ते कोणते हॉटेल्समध्ये जातात, त्यांचे पार्टीज कसे असतात, ही जे सगळं आपल्याला सध्या जे छोटी छोटी टेम्पटेशन्स आहे ज्याच्यामुळे आपण ते मर्यादा किंवा आपण लागतो किंवा ॲसेट्समध्ये, तर ती होऊ नये म्हणून शेवटी आपली जी व्हॅल्यू सिस्टम आहे त्याला स्ट्रॉंग ठेवला पाहिजे. आपली जी मानसिक जी आपली स्ट्रेंथ आहे त्याला पण ठेवला पाहिजे आणि सजग राहायला पाहिजे की आपण ही जी सर्व्हिस आहे त्याचा उद्देश काय आहे आणि त्याची गरिमा कशी ठेवली पाहिजे. थँक्यू मॅडम, तुम्ही आज आमच्यासोबत स्टुडिओमध्ये आलात, गप्पा मारल्यात. खरंच खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं आणि म्हणूनच तुमचे खूप खूप आभार मानतो. बाईसाहेब, हा कार्यक्रम विशेष करून डिझाईन करण्यात आलेला होता की ज्या महिला अधिकारी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी पुढारलेल्या राज्याला घडवण्यामध्ये सतत अग्रेसर राहिल्या आहेत त्यांना पडद्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न होता. आणि मनीषा वर्मा यांच्यासारखे जे अधिकारी आहेत, जे अपराईट आहेत, मॉरली अत्यंत स्ट्रॉंग आहेत, एथिकल आहेत, त्यांच्यासारख्यांमुळे हा महाराष्ट्र सुरक्षित हातांमध्ये आहे ही सतत खात्री पटत जाते. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी. थँक्यू.